हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण मागच्या काही दिवसापासून संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणी घेत आहोत. महाराजांचे अभंग अतिशय सुंदर आहेत आणि एवढे समर्पक आहेत. तर आजचा जो अभंग आहे ते एका अभंगामध्ये महाराज नामस्मरणामध्ये येणारे अडथळे याचं वर्णन करतात. बऱ्याच वेळा नामस्मरण तर आपण एकतर करतो आणि केल्यानंतर पुन्हा भगवत स्मरण होत नाही. म्हणजे जप करताना एखाद्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं, त्याचं नाव घेतल्याबरोबर त्याचं रूप दिसतंय, त्याचे गुण दिसतंय, त्याचा स्वभाव कळतं, तो राहायला कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी दिसतात. मग वर्षानुवर्षे आपण नामस्मरण करीत आहोत किंवा करत असाल, तर मग अशा वेळेस आपल्याला ते स्मरण का होत नाही, याच्यामध्ये असे कोणते मोठे अडथळे येतात. छोटे छोटे अडथळे आणि मोठमोठे अडथळे महाराज आपल्या अभंगातून वर्णन करतात. आणि जर हे अडथळे आपण दूर केले तर आपल्याला, तुम्ही संसारामध्ये राहाल, जॉब करताना, बिझनेस करताना, हाऊसवाईफ असेल, स्टुडंट्स असेल, तुम्ही कुठे आहात, काय आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, भौतिक स्थिती तुम्हाला नाही का बाधित करू शकत नाही जोपर्यंत हे अडथळे नाही का दूर करणार नाही. म्हणून संसारामध्ये आपल्याला काही अडथळे येतात. पैशाचे अडथळे आले की आपण ते अडथळा दूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. पारिवारिक अडथळे येतात, मग ते संबंध सुरळीत होण्यासाठी आणखीन आपण प्रयत्न करतो. तर आपल्या जीवनामध्ये पदमपदम अडथळे येत राहतात. असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की तिथे अडथळे येत नाहीत. आणि त्या अडथळ्याला दूर करण्यासाठी आपले त्यानुसार प्रयत्न करतो किंवा आपण गायडन्स घेतो. आणि मग ते कुठं होतं, कधी होत नाही होत, कधी त्याला खूप टाईम लागतो किंवा कधी हतबल होऊन जातो. ह्या संसारातला तो नियमच आहे, कारण की हे संसारात असा बनवलेला आहे. पण अध्यात्मामध्ये सुद्धा एकतर लोक येत नाहीत. आले तर ते भक्तीला स्वीकार करायला खूप कठीण जातं किंवा भगवत स्मरण करायला खूप कठीण जाते. बरं, आले जरी आणि ते करीत जरी असले तर ती क्वालिटी किंवा क्वांटिटी राहत नाही, एक मॅकॅनिक म्हणून ते करीत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टीला आपण जो काही उहापोह महाराजांनी आपल्या अभंगाच्या वाणीतून सांगितलेलं आहे. म्हणून हे अभंग एवढे सुंदर येतं. जेव्हा जेव्हा मी ह्या अभंगाचा अभ्यास करत असतो तर म्हटलं, आज सुद्धा तुकाराम महाराजाचे अभंग आजच्या दैनिक, म्हणजे भले महाराजांनी 400 वर्षापूर्वी लिखाण केले, पण ते अभंग आज बी समर्पक आहेत आणि एवढे प्रॅक्टिकल आहेत. ते जर साधना भक्तीमध्ये उपयोगात आणले किंवा संसाराच्या तुमच्या डिफिकल्टीमध्ये जरी वापरले तरी तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ह्या अभंगातून. म्हणून हे एका साक्षात्कारी महापुरुषाच्या वाणीतून आलेले अभंग आहेत आणि ते आपण समजण्यास घ्यावं. कारण का बरं तुकाराम महाराजांचे अभंग का आलेले, तर एक अभंगामध्ये म्हणतात, बुडते हे जन न देख डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जन काय बुडतात, हां, बुडते हे जन न देख डोळा. मला म्हणजे हे भौतिक संसारामध्ये एवढे बुडत चाललेले आहेत, मला डोळ्यानं पावत नाही. आणि म्हणून कळवळा काय येतो कळवळा, म्हणून मला कळवळा येतो या जीवांच्या प्रती, की हे लोक भौतिक संसारामध्ये एवढे गटंगळ्या खात आहेत आणि त्या गटंगळ्या खात असताना तरी सुधरत नाहीत. आणि त्यांना वास्तविक सुख काय, समाधान काय, शांती काय, जे चित्तामध्ये समाधान पाहिजे ते भेटत नाही आहे. आता मागच्या वेळेस मी प्रवचन दिलं, थोडं अभंगाची कठोरवाणी होती, आज गायब झाली लोक. हां, नाही, पण ते खरे येतं. तुम्ही अज्ञानानं किती जरी ह्या संसारातल्या प्रॉब्लेमला लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम सुटतो असं नाही हो. हे संसार खूप डेंजर आहे, म्हणजे आपण त्याची कल्पना नाही करू शकत. म्हणून इथे येणारे काही आहेत. तर अध्यात्मामध्ये तुकाराम महाराज याच्यामधले काही छोटे गोष्टी सांगितलेल्या आहेत महाराजांनी, काही मोठ्या सांगितलेल्या आहेत. तर मग महाराज म्हणतात, पहिल्यांदा भर्सना करतात आणि मग शेवटी कमीत कमी याचे 12 मुद्दे आहेत अडथळा येणारे, ते मी शेवटी घेईन. पण त्याच्या पहिले तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात की आता ते तुम्हाला वाटतं, अरे प्रभूजी, अडथळे तर साधू संतांच्या जीवनात येत नसेल, आमच्या जीवनात येत असेल अध्यात्मामध्ये. नाही, तुकाराम महाराज अभंगामध्ये पहिले सांगतात, ऐसे संत झाले कळी, तोंडे तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढविली, भांग भुरकी हे साधन, पची पडे मध्ये पान, तुका म्हणे अवघे सोंग, तिथे कैसा पांडुरंग.
ह्या अभंगामध्ये काय म्हणतात, ऐसे झाले संत, हां, ऐसे झाले कळी, तोंडू तंबाखूची नळी. म्हणजे बरेच अध्यात्मामधले लोक तंबाखू खातात किंवा तंबाखू बिड्या पेतात, सिगरेट पेतात. ते म्हणतात देवाचं आणि याच्यात काय संमत आहे. अरे महाराजाने बेसिक गोष्टी सांगलेल्या आहेत, मोठ्या गोष्टी नाही सांगलेल्या आहेत. महाराजाने ह्या गोष्टीवर बोललेले आहेत. एक जण मला तंबाखू खाल्ल्यानंतर मी बऱ्याच वेळा प्रवचन ऐकला आणि मला एक व्यक्ती भेटला होता. तुम्हाला महाराज तुम्ही तंबाखूवर एवढे बोलतात, तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं काय माहिती आहे? म्हणे जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती, इंद्रजीचा बाण लागला होता, हनुमानजी द्रोणागिरी पर्वत आणला होता. म्हणलं हो आणला होता. मग त्याच्यावर जी संजीवनी जडीबुटी आणली होती. म्हणलं हो. आणि मग ती संजीवनी जडीबुटी लक्ष्मणाला दिली आणि पुन्हा मग ती जीवित झाली. ती संजीवनी जडीबुटी माहिती आहे तुम्हाला कोणती? म्हणलं कोणती? म्हणे गायछाप आहे, ती मळून दिली होती. काय गायच्या? म्हणलं तुझे पाय कुठे आहेत? माझा चरण कमल माझ्या डोक्यात ठेव जरा. ते मला संजीवनी जी बुडी लक्ष्मणाला हनुमानाला खाऊ घातली होती तीच आहे. म्हणजे कलियुगामध्ये लोक खाणारे काय काय शास्त्रातून मुद्दे शोधतात आपल्या हिशोबानं आणि त्यानुसार वागतात. ऐसे आणि मग यांचं नळी असते तोंडात. आता तुम्ही राजस्थानला जाता किंवा UP बिहारला जाता, हरियाणामध्ये ते हुक्का पितात, हुक्का. येऊन नाशिकला बी काही ठिकाणी पाहिला. स्नान संध्या बुडविली. स्नान म्हणजे स्नान करत नाही, आया असे बुरशी राहतात आंघोळ. स्नान संध्यामध्ये त्रिसंध्या बुडवली. पुढे भांग वडविली, भांग पितात, गांजा. मी एकदा महादेवाच्या मंदिरात गेलो होतो त्या ओपनिंगसाठी. ते असं गोळा ठेवला आणि दूध वाचायला असे पळत आले. कोणी तांब्या घे, कोणी किटली घे, कोणी डब्बं घे, काय घे. मला कळलं महाराज तुम्ही पण घ्या. म्हणलं मला कळच नाही काय. म्हणजे भांग आहे, भांग प्रसाद. म्हणजे शिवजी पण डोक्याला हात लावते की अशी भगत कलियुगात. तर ते प्रसाद नाही आहे, ते नशा आहे. अध्यात्म नशा हे डिफरन्सच आहे. दोघाला एकत्र करून चालत नाही. महादेवाने नुसता तुम्हाला पिलेलं, पण महादेवाने ते कुठं गांजा पिलेला आहे. महादेवानं विष पेलेलं वर्णन नाही, पण भांग पेलेली किंवा गांजा पेलेलं कुठं वर्णन नाही. पण त्यांच्या नावानं सगळे लोक करतात. म्हणून इथं काय म्हणतात, भांग भुरकी हे साधन, पची पडे मद्यपान, दारू पेतात अध्यात्माच्या नावानं. कितीतरी आगोरी कृत्यामध्ये तुम्ही त्या कामाख्या देवीला जाता ते तिथं किंवा या महाकालला जाता तिथं भैरवनाथाचं दारू देतात. सगळ्यात जास्त गर्दी महाकालनंतर कुठं असेल तर त्या भैरवनाथ मंदिरामध्ये, काल भैरव मंदिर. दारू घेतात, भारी भारी क्वार्टर घेऊन जातात आणि मग त्या प्लेटमध्ये टाकतात, मग ते मूर्तीमध्ये टाकल्यानंतर मूर्ती पिते म्हणजे गळगळ आवाज येतो. तर सगळ्यात भगत जास्त तिथे आणि प्रसाद म्हणून वाटला जातो. तर अध्यात्म म्हणून पुढे तुका म्हणे अवघे सोंग, हे सगळं ढोंग आहे. काय तुका म्हणे अवघे सोंग, तिथे कैसा पांडुरंग. कोणाला वाटायचं तंबाखू खाऊन, बिड्या पिऊन, मी गांजा पिऊन, भांग पिऊन, किंवा दारू पिऊन हे करून तिथं पांडुरंग नाही. तुकाराम महाराज सांगतात, भाषणं करतात या गोष्टीची. मग एवढं जर तुकाराम महाराज अभंग घासा कोरडा करून सांगतात आपल्या डोक्यात पडत नसेल तर काय. मद्यपानामध्ये कोणता चहा पण येतो बरं, नशा तो पण येतो, कारण की निकोटीन आहे त्याच्या पदार्थात आणि कॅफेन असतं. इस्कॉनमध्ये कोणाची जाती दुश्मनी नाही चहाशी, पण तो नशामध्ये येते. पण ते एवढं आपल्याला हॅबिच्युअल झालेलं आहे. ते म्हणते अरे याचा आणि त्याचा काय फरक आहे. ते तुमच्या चेतनेला फरक पडत. आता बघा, मला आठवतं आमच्या एका भक्ताला जुलाब लागला होता. डॉक्टरने एवढीच पिवळी गोळी दिली होती त्याला, लगेच जुलाब बंद झाली होती. मला प्रश्न पडला होता, एक छोटीशी गोळी याचं जुलाब बंद करते, पण आपण छोट्या छोट्या गोष्टी अशा करतो की त्या आपल्या शरीरावर आणि आपल्या चेतनेवर किती फरक पडतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तंबाखूबद्दल, दारूबद्दल याच्याबद्दल बोलतात. पुढे ते म्हणतात, मांसाहार अनेक कापती माना, निष्ठुर पार नाही, करती बोटन उशनवारी, यमपुरी भोगया, सैंदराचे दैवत केले, नवस बोलिले तयाशी, तुका म्हणे नाशिती पोर, खोडती येरे अंगदुखे. म्हणजे ह्या अभंगामध्ये काय म्हणतात की मांसाहार देवाच्या नावानं, आता मसोबाच्या नावानं किंवा कोणते कंदोरी असते किंवा काहीतरी नवस असतात त्याच्या नावानं कोंबडे कापतात, बकरे कापतात, येऊन लग्नाला जातात अंडे फोडतात गाडीच्या खाली. ह्यानं काही होत नाही इथं. आणि असं मांसाहार करणारं काय माना कापतो, पण निष्ठुर पार नाही, ते एकदम कठोर होतो. आपल्या 3 बोटाच्या जिभेसाठी
दुसऱ्याचे गळे कापल्या जातात. मग तुम्हाला दयाच नसेल तर तुम्ही ईश्वराच्या प्रती काय भक्ती करणार, काय तुम्हाला स्मरण होणार आहे. म्हणून जीवदयामध्ये येतो म्हणतो प्रभू आम्ही मांसाहार करत नाहीत. पण आपली हिंसा आपल्या वाणीतून आपल्या कृतीतून हिंसा होते आणि त्या हिंसेमुळं कोणी दुखावलं गेलं आणि त्याचा जर शिव्याशाप भेटला तर तुम्ही भगवंताचं स्मरण नाही करू शकत. उलटा अध्यात्मामध्ये आशीर्वाद घेतले पाहिजे. जेवढे तुम्ही आशीर्वाद घेतान तेवढं तुम्ही भगवंताची कृपाने वैष्णवांच्या कृपेशिवाय भगवंताचं स्मरण नाही करू शकत. पण तुकाराम महाराज म्हणतात करती बोटन उशनवारी. स्वतःचं बोट कापू नये म्हणून किती माणूस काळजी घेते आणि दुसऱ्याच्या माना कापतात 3 बोटासाठी. बघा गळ्याच्या खाली गेल्यानंतर काहीच नाही, पण आपल्या 3 बोटाच्या जीवेसाठी दुसऱ्याचे जीव कापणं आणि याला म्हणतात अध्यात्म. हे आता बकरी ईद होऊन गेली किंवा आणखीन काही काही होऊन गेलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांचं काय होते, यमपुरी भोगया, याला यमपुरीमध्ये भोगावं लागेल. आणि मग तुकाराम महाराज पुढे म्हणतात हे कोणाच्या नावानं करतात, सैदर दैवत केले. पुढं दगड घेतला आणि त्याला शेंदूर लावला की झालं दैवत. जसं देवळेली गावामध्ये एका ठिकाणी खूप कचरा टाकायचे, तिथं महानगरपालिकेने 3-4 बोर्ड लावले कचरा टाकू नये, दंडक मार कारवाई. भरपूर करून काय बघितलं तर ते त्याला एका बहादरानं काय केलं, रात्री दगड घेतला, त्याला शेंदूर लावला, 2-3 अंडे फोडले, लिंबू कापले, लिंब ठेवले आणि ते बिबी असतं ना बिबीचं फळ ते ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी लोकांनी कचरा टाकणंच बंद केलं. तुम्हाला आठवलं सोसायटीमध्ये लोक देवाच्या फोटो लावतात का बरं, इथे थुंकू नये म्हणून. म्हणजे लोकांचा थुका बंद करण्यासाठी देवाचे फोटो लावतात. म्हणजे काय आपली बुद्धी किती घाण झालेली आहे की लोकांच्या. आणि बरं ते थुकणाऱ्याला बी मॅच्युरिटी नाही की कुठं थुकावून कुठं नाही. आता नाही वाटतं कोण्या सोसायटी, पण जुन्या सोसायटीमध्ये पाहिलेलं. आणि इथं थुंकू नये आणि तिथे लिहिलेलं आहे इथे थुंकू ए, न काढून टाकलं, काही जण खोडून टाकले, इथे थुंकून ए. नचं काय केलं, थुंकून ने, नचं काय येचं न काढलं, इथं थुंकून ये. असं तर सैदर नवस केलं बोलत आहे अशी. हे कशामुळं कापतात, आमचा नवस आहे ह्या दारग्यामध्ये, ह्या मसोबाला, ह्या वेताळाला, ह्या देवाला, ह्या साठवाईला. कुठं सांगितलंय, अरे नवस करून जर मुलं बाळ झाले असतं तर लग्न करायची गरजच पडली नसता. वांज बायाला तर सगळ्यात जास्त लेकर झाले असते नवस करू. नवस काही नसतो हो, ते देवाच्या नावानं आपल्या जिभेचे चोचलेत आणि लोकांनी एवढं फसवलं गेलंय की त्याची कल्पनाच नाही. म्हणून तुका म्हणे नाचती पोरं खोडती येरे अंगा. आणि मग त्या देवाच्या नावानं अंगात भूत घुसतंय आणि मग काहीतरी नाचत राहतो येण्याचं. बघा मी वणीच्या देवीला गेलो होतो 2-4 वेळेस. असं कोण्या बाईच्या जोरात येतो अंगात एवढी स्पीडमध्ये, मला सगळ्या देवी ह्या बायाच्या अंगातच घुसायचे. हा हा हुस हुस केस सोडणार आणि त्याच्या मागं जे दर्शना गर्दी असतात 2-4 बायात असा चान्स मारून घेतात, आमचीच माणूस आहे आमचं. जाय बाई आता तू गेली तर सगळे झालं, तू बी जाय. हां अजून घरातले कोणी असेल त्यांना बी घेऊन जाय, आम्ही जेडे बदर छाप येईन देईन दर्शन. हां बघितलं का, 5-5 मिनिटाला बाई देवाच्या अंगात येतं. आणि हे सगळे कोंबडे बकरे खाणारे आणि यांच्या अंगात देवी घुसती. म्हणजे देवीला बी काय बोलावं कळत नाही. केली का वनदेवीचा अनुभव घेतला असेल तुम्ही. मला तर असं वाटतं ह्या जेवढ्याच्या अंगात घुसताना यानं वरतून आदळून द्यावं. हां काही नाही, असं कोणाच्या अंगात देवी घुसत नाही. आणि तिथं जाऊन काय करतात, केस सोडले हो हो केलं ना काय होतंय. अरे बाबा एवढं सोपा नाही देव. तुम्ही मेंटल स्पेक्युलेशन एवढं केलंय याचं शास्त्रामध्ये. तुकाराम महाराजांच्या अंगात नाही आलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगात नाही आलं, संतांच्या अंगात कधी देव घुसला नाही, मोठ्या मोठ्या महापुरुषाच्या अंगात घुसलं नाही. जे संसारामध्ये भोगून मांसाहार करून नशा करून या विचार करून जुगार खेळून यांच्या अंगात देव घुसतो, कसं काय शक्य हो. म्हणजे दुनिया फसते फसानेवाल्याचे. म्हणून इथे तुकाराम महाराज ह्या गोष्टीचं करतात. आणि मग मांसाहार केल्यानंतर तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये लय भारी बोलतात. कांद्यासाठी झाले ध्यान, तेने जग नाडिले, काम क्रोधा बुचाबुची, पुराणक म्हणती, जाणूया कांदे ते भक्षिती, अगस्तीचे मूत्रवळ, लावणी म्हणती कृष्णवळ. ते म्हणतात की कांद्यासाठी झाले ध्यान, म्हणजे कांदा गेलं आणि जग नाडिलं काम क्रोध. कांद्याचं इथं भर्षणा करतात तुकाराम महाराज. काही खाणारे काय कांदा मुळा भाजी अवघी ठाई माझी. अरे म्हटलं सावता महाराजाने कंदमुळं भाजी, पण खाणाऱ्याला त्यांना मात्र राखलाय. आणि त्या अभंगाचा लिटरली मिनिंग काय माहिती आहे तुम्हाला,
कांदा मुळा भाजी अवघी टायमाची. प्रत्येक ठिकाणी त्यांना पांडुरंगाचं दर्शन होत आहे. म्हणजे सगळीकडे ते पांडुरंगाचा अनुभव घेतात. ते पांडुरंगाचा अनुभव घेण्याच्या ऐवजी नुसतं कांद्याच्याच मागं लागले. मी एक शॉर्ट बनवला होता कांद्यावर. लोकांनी मला अशा कमेंट केल्या, तुमच्या काय बापात चाललं. म्हणलं माझ्या बापाचं काय जात नाही. खाय भाऊ कांदा. तुला कोण म्हणतं बळजबरी. ऐकायचं तर ऐक, नको ऐकू. काय कमेंट केली. एक जण मला रेफरन्स दे, मला अभंगातले नंबर दे, पुढे शास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि देवाच्या भक्तीमध्ये कांद्याचा काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं भाऊ मी एकदम मूर्ख माणूस आहे, तूच एकदम हुशार जाणं मला आलेला आहे. त्याच्यात बरेच लोक असे माझ्या मागं हातपाय धुवून लागले होते. मी एकाला उत्तर देत नाही आणि मला ते आवडत बी नाही. त्या सोशल मीडियावर कोणाला रिप्लाय करावं. ते यूट्यूब चॅनल काय माझं प्रोफेशनल नाही. कोणाला ते अध्यात्माचा फायदा, कोणाची बुद्धी पांडुरंगाच्या प्रती, कृष्णाच्या प्रती कोणाला स्मरण करू शकलं तरी माझं सफलता झाली. ते काय पैशासाठी मी चॅनल चालवत नाही आणि माझे ते व्ह्यू वाढवावं याच्याही प्रयत्न नसते. ज्याला ऐकायचं त्यांना ऐकावं, ज्यांना ऐकायचं नाही ऐकावं. मंदिर 3 टाईम भांडारा देतं, नाही झालं तर आहेत तुम्ही 1 टाईम तर भाजी पोळी देणार. कधी देतात का नाही. एकच दिवस देणार. पण प्रभूजी दुसऱ्या दिवशी आमचेच वांदे, तुम्हाला कुठं देऊ. तर इथं तुकाराम महाराज हे सांगतात, म्हणतात पुराण क म्हणते, मग रेफरन्स काय पुराण जाणून कांद बक्षिती. बरं आणि मग ते काय म्हणतात, अगस्तीचे मूत्रवळ म्हणजे मीठ लावणी कृष्णवळ, कोशिंबीर म्हणून खात होतो बिर्याणीसोबत. बरं आता तुम्ही म्हणता ठीक आहे, नामदेव महाराजाचा अभंग आचरणाबद्दल सांगतात. ते म्हणतात, आता हे नामदेव महाराजाचा अभंग आहे. ते म्हणतात कांदा लसूण मसूर शेवूया न वैष्णवार. म्हणजे जे वैष्णव आहेत ना त्याने कांदा लसूण आणि मसुराची डाळ अजिबात खाऊ नये. कोणती डाळ? मसुरा डाळ खाऊ नये. शेवनीय वैष्णवार, वैष्णव आहेत ना त्याने खाऊ नये. नका जाऊ परद्वारा, नका सांगू कोणाच्या लेकोरा. म्हणजे कोणाच्या परदारावर जाऊ नका, कोणाच्या लेकराचा. परदारी परनारी ते हेच नरकाची शिदोरी. तुकाराम महाराज काय म्हणतात, प्रदर्वे म्हणजे दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याच्या स्त्रीची अपेक्षा ठेवणे हे काय आहे, नरकाच्या शिदोरी नरकाची. म्हणजे ह्या 2 गोष्टी नरकाला घेऊन जातात. कोणत्या? परदर्वे आणि परनारी. नामा म्हणे विठ्ठल चित्ती तोची पावला उत्तम गती. ज्याच्या चित्तामध्ये पांडुरंग आहे तोच उत्तम चित्ताचा आहे. ज्याच्या डोक्यामध्ये काम क्रोध लोभ मद मात्सर्य असेल. इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, भगवत स्मरणाला बाध्य ठरणाऱ्या नामदेव महाराज म्हणतात कांदा लसूण मसूर, त्याच्यानंतर दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री किंवा पुरुष अपेक्षा ठेवणं काय नरकाचे द्वार आहेत. आणि दुसरं म्हणजे ह्या गोष्टीमुळे भगवत स्मरण होत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात नाममने विठ्ठल चित्ती तोच पावला उत्तम गती. ज्याच्या चित्तामध्ये पांडुरंग आहे तोच उत्तम गतीला जातो, असं कोण्या गतीला जात नाही. हे झालं कांद्याबद्दल. म्हणून आपल्या वैष्णवामध्ये आहार शुद्धी असली पाहिजे, नैतिकता असली पाहिजे, सदाचार असला पाहिजे. आणि भक्तीचं फळ काय सांगतात तुकाराम म्हणतात की सगळ्यात शेवटी भगवत प्राप्ती, वैकुंठ प्राप्ती होती. एकनाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात शुद्ध आहार शुद्ध विचार तेचे होई हरिस्मरण. म्हणजे शुद्ध आहार असलं, शुद्ध विचार असेल तोच वही हरिस्मरण. म्हणजे तुमचं खाणं पिणं जर गडबड गोंधळ असेल तर तुम्ही हरिस्मरण नाही करू शकत. मी 4 धाम यात्रेत गेलो, कारण तिथं अन्न कसं होतं काय होतं अक्षरशः भगवत स्मरण राहिलं नाही होत. तुम्ही बाहेरच्या हॉटेलमध्ये खातात किंवा पार्टीला जातात, तुम्हाला रिलेशन मेंटेनच्या नावाखाली रिलेशन मेंटेन होतात, पण भगवत भक्ती कॉम्प्रोमाइज होते ना. म्हणजे तुम्हाला भगवत भक्ती महत्त्वाची नाही, लोकांचे संबंध महत्त्वाचे, मग तिथे गडबड होतात. म्हणून इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, आपले एकनाथ महाराज शुद्ध आहार शुद्ध विचार तोय होय हरिस्मरणा. तिथे हरीचं स्मरण होऊ शकेल. न मिळे तयासी यमदूत. असे लोकांना यमदूत काय करू शकतात, येत नाही. जो हा मार्ग आचरित, जो प्रामाणिकपणे हा आचरण करतो त्याचा फायदा. ज्याशी न घडे सात्विक भोजन त्याचं व्यर्थ गेलं जिनेपणा. ज्याला जर सात्विक भोजन नसेल तर त्याचं जिनं कसं गेलं, व्यर्थ गेलं. एका जनार्दनी मार्ग नीती शुद्ध आहार होय होय हिते. म्हणजे जनार्दन म्हणतात एकनाथ म्हणतात नीती शुद्ध आहार होय हिते. ज्याचा आहार शुद्ध असेल त्याचंच हित होईल. म्हणजे या तुकाराम एकनाथ महाराज काय सांगतात की ज्या आहारामध्ये तुमचं शुद्धता आहे अशाच गोष्टी तुम्ही काय करू शकतात, भगवंताचं. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगा म्हणतात
एवढंच नाही तर आणखीन एक 4 नियम देतात. अरे हा देह व्यर्थ जावे, ऐसा जरी तुझं व्हावे, धूत कर्मा मनोभावे सारे पाठ खेळावे. मग कैसा हरीचे नाम, निजल्या जाग राम, जन्मोजन्मे अधम. हा, दुःख थोर साधिले, विषया सुखाचा लंपट, दास गमे आधी धीट, तया तोची वाट अधोगती जाया. अनेक एक कोड नरका जावेशी चाड, तरी संता निंद गोड, करी कौतुके सदा. तुका म्हणे ऐसा मन लाविने राम पिसा, नाहीतरी आलिया सायासा फुकट जाशी ठाकून या. या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे देह व्यर्थ जावा म्हणजे कशामुळं, धूर्त क्रीडा मनोभाव आहे, जिथं धूत क्रीडा खेळल्या जाते. बघा मी काही मंदिरात लोक पत्ते खेळताना पाहिले, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात माळकरी लोक पत्ते खेळताना पाहिलेले. म्हणजे आपल्याकडे बरेच मंदिरं पत्ते खेळण्याचे साधन झालेले आहेत. मी नाशिक रोडला विदगावला राहायचो, तिथे त्या मंदिरात सुद्धा पत्ते खेळतात. पांडुरंग बघत असेल कमरे हात ठेवून, लोक माझं भजन करतात, हे माझे भक्त पत्ते खेळत बसले माझ्यासमोर. मारुती राया, गणपती बाप्पा काय विचार करीत असतील. मग तिथं माझा सारी पाळ, ज्याला व्यर्थ जीवन घालायचं त्यानं पत्ते खेळावं. मग तिथं कैसे हरिनाम, तिथं मग जुगार खेळत असताना हरिनाम कसं आहे, निजल्या जागा राम जन्मजमी अधम. अरे तू अधम आहे की जर तुला जन्मानंतर हा जन्म भेटलाय राम नाम स्मरण करण्याचं तू करत नाही. विषयाचा लंपट आणि दासगमी आधी धीट, म्हणजे इंद्रियाची वासना भोगायचं असेल तर तुला एकदम होतो आणि मग दास किंवा दासी बनतो तो. तया तोची वाट अधोगत जाया, तो अधोगतीला जातो. अनेक एक कोड नरका जाईशी चाड, असे लोक सगळे नरकात जातात. जोरदार खेळणारे, पत्ते खेळणारे, त्याच्यानंतर इथं स्त्री लंपट असलेले, तुकाराम महाराज म्हणतात अधो आणि नरकाचे. आणि पुन्हा असे लोकांना काय आवडतं, तरी संत निंदा कोड, करो कौतिके सदा. तो संतांची निंदा करणार आणि बाकीचा नाही का जो भोगाची आहे अशा लोकांचे तो कौतुक करतो. तुका म्हणे ऐसे मना लावी रामा पिसे, नाही तरी आले सायस फुकट जायासी. तर एवढा जन्म घेऊन जर तो असाच घालत असेल तर तू कशाला जन्माला आला, व्यर्थ गेलेला आहे. म्हणून इथे तुकाराम महाराज जुगाराबद्दल बोलतात. म्हणून 4 नियमाबद्दल तुकाराम महाराजाचे अभंग आहेत, हे सगळे काढले. आता याच्याबद्दल पानाबद्दल बोलतात. पान जो खायली बसूनी कथेशी, घडेल तयाशी गोहत्या. जो कोणी तंबाखू खाऊन, पान खाऊन कथेत बसतो तो काय, गो हत्या समान त्याला पाप लागेल. तंबाखू ओढवणे काढेल जो धोर, बुडेल तो घर तेने पाप. जो कथा कीर्तन चालवताना तंबाखू खातो, धूर काढतो, त्याचं घर बुडून जाईल असा शाप. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होईन येईल जन्मा. कथा कीर्तन चालताना कोणी बडबड करीत असेल, आणि माझं 10-13चा अनुभव एवढा चांगला आहे, मी इकडं प्रवचन चालू करा आणि तिकडं बायान माणसाने गप्पाच मारा. आम्हाला हा अभंग आवडतो की कीर्तनी बडबडी जो करील बेंडूक होईन येईल जन्मा. की जो कथा कीर्तन चालू असताना बडबड करेल तो पुढच्या जन्मात बेंडूक होऊन येणार आहे. आणि बेंडूक काय करतो, ड्रॉ 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 ड्रॉ, आणि ड्रॉ ड्रॉ करून काय करतो, तो सापाला बोलवतो. तसंच जर कथा कीर्तनामध्ये बडबड 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 करत राहतात ना, तर मूर्तीला बोलवतात. काळे म्हणतो की आतापर्यंत कथा कीर्तनामध्ये कोणी देहत्याग केलं तुम्हाला आठवतं का? खूप रिअर असे असतात. कारण तिथं काळ नियमदूत नाही का वाट बघतात की अरे जिथं कथा कीर्तन आहे तिथं काळाचा प्रभाव नसतो, आणि जिथं कथा कीर्तन नसेल तिथं काळ प्रभाव करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जया मनी कथेचा कंटाळा, होती तयासा चांडाळ बहुजाचा. ज्याला कथा कीर्तनाचा प्रवचनाचा कंटाळा येत असेल ना, तो चांडाळापेक्षा अधम आहे. ज्याच्या होती जाच होती पाठ उडती यमदट, त्याचे काळ तोंड तुका म्हणे. की त्याच्या पाठीवर काय दणके बसेन, यमराजाचे कोडे बसेन, आणि त्याचं तोंड कसं आहे, काळ्या मुखाचा आहे तो. किती अभंग कठोर बोललेले आहेत. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात इथे, माणसानं साधन तरी हेच दोन्ही, जरी कोणी साधिले परद्रव्य परनारी याची धरूने विटाळ. साधन करीत असताना दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याचा पुरुषाबद्दल विटाळ धरला पाहिजे. विटाळ म्हणजे तिटकार आला पाहिजे. देवभागे घर येती संपत तया काळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडर देवाचे. जिथं ह्या गोष्टी त्याग केलेल्या आहे त्याचं घर काय, शरीर नाही का, शरीर नाही तर ते भगवंताचं मंदिर आहे. तर हे भगवत भक्तीमध्ये बाधा ठरणाऱ्या गोष्टीचं वर्णन किंवा भगवत स्मरणामध्ये ठरणाऱ्या गोष्टीचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगाच्या वाणीतून करतायत.
म्हणून आपण प्रत्येक साधकाने वाचलंच पाहिजे. आणि आणखीन 12-13 पॉईंट्स असे आहेत की कोणकोणत्या गोष्टी भगवत स्मरणाला बाधा ठरतात त्याची यादी तुकाराम महाराज देतात. पहिली यादी देतात, ते म्हणतात मीच मोठा, मला सर्व काही माहीत आहे, अशी भावना ज्याच्याकडे असेल ते अहंकारामुळे त्याला ईश्वराला जाणे कठीण आहे. याच्यामध्ये भगवत स्मरणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल ते म्हणजे अहंकार. शरीर स्तराचा, अर्थाचा, पदाचा, धनाचा. म्हणून तुका चैतन्य महाप्रभू म्हणतात तृणादपी सुनेचना, म्हणजे अहंकार नम्र झाले. अहंकार असेल तर स्मरण नाही होऊ शकत. तर तृणादपी सुनेचे, गवताप्रमाणे नम्र राहा. तरोरोपी सहिष्ण, झाडासारखे सहनशील राहा. तिसरी गोष्ट अमानीनं मान देणं. अहंकार व्यक्तीनं दुसऱ्याला मान नाही देऊ शकत, तो मान सन्मानाची अपेक्षा ठेवू शकतो. म्हणून अमानीनं मान देणे. कीर्तनीय सदाहरी, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा जो स्लोगन आणि इथं तुकाराम महाराजांचा अभंग, हे दोन्ही साम्य आपल्याला इथं पाहायला भेटतात. म्हणून पहिली गोष्ट भगवत स्मरणामध्ये कोणती बाधा गोष्ट येत असेल तर अहंकार. म्हणून जीवनामध्ये कोण्या गोष्टीचा अहंकार धरू नका. अहो लय चांगल्या चांगल्या अहंकार धरले, त्यांचं पार बँड वाजून टाकली ईश्वरानं, प्रकृतीनं. म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत. आता मी आजच एक क्लिप पाहिली. अजितदादाकडे किती साखर कारखाने होते, पुण्याची महानगरपालिका होती, कितीतरी कंपन्या असेल, कितीतरी त्यांचं साम्राज्य असेल. जाताना ते मी एक व्हिडिओ पाहिला, आता त्याचं माहीत नाही, की तिथे बाजूला गोधडी आणली, त्या गोधडीमध्ये ती डेड बॉडी आणायला लावली. विचार करा तुम्ही, एवढं साम्राज्य जमा करून शेवटी आपल्यासोबत काय नाही रे. कोणी असो, नेता असो नाही तर साधू संत असो, एक कपडा, जो पांढरा कपडा 3x12 फुटाचा असतो, 6 वरतून 6 आणि खालून 6 असतो, गेलं. आजच आमच्या भक्ताची आई वारली होती, मोठ्या घरातली होती ती. पण काय शेवटी एक साडी अंगावर मळवट झालं, त्याचं काहीच नाही. म्हणून अहंकार कधीच केलं नाही पाहिजे. हे भगवत स्मरणामधले बाधा आहे, हे ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन मनाला षड्रूप अस्थिर करीत राहतं, जे भक्तीपासून दूर नेतात. आणि हे षड्रूपामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काम वासना, लस्ट. दुसरा एक क्रोध, चिडचिडपणा करणे. भक्तीत आल्यानंतर सुद्धा वर्षानं भक्ती करता पण चिडचिड काही कमी होत नाही, हे सुद्धा भगवत स्मरणाला बाधा ठरते. तिसरं लोभ, अतिरेक पैसा, गोष्टीच्या मान सन्मानाच्या, वस्तूच्या मागा लागणं, हे सुद्धा भगवत भक्तीला, भगवत स्मरणाला बाधा ठरतो. मोह, पदाचा किंवा आपल्या शरीराचा किंवा आणखीन मोह असतो. मद आणि मात्सर्य म्हणजे ईर्ष्या. या सगळ्या 6 गोष्टी या भगवत स्मरणाला किंवा भगवत भक्तीला बाधा आहेत. हे दुसरं. तिसरी गोष्ट भगवत भक्तीच्या स्मरणामध्ये सगळ्यात मोठा गोष्ट कोणी असेल, श्रद्धेचा अभाव. श्रद्धा नाही आहे. जर श्रद्धा नसेल तर भगवत स्मरणामध्ये बाधा म्हणते, अभाव आहे. म्हणजे देवावर, गुरुवर, साधनेवर आणि ग्रंथावर त्याची एवढी दृढ श्रद्धा नसते की ज्यामुळे तो भगवंताचं स्मरण करू शकेल. तो करतो पण त्या मंत्राला त्याला डाऊट वाटतो, भगवत प्रेम भेटेल का, माझ्या इच्छा पूर्ण होतील का, आणि ह्या मंत्राला काय फरक पडतोय. म्हणजे तो जप करतो पण त्याला डाऊट मेंटॅलिटी जेवढी राहील, जेवढी त्याची ग्रंथावर, साधूवर, मंत्रावर आणि भक्तीच्या विधीवर डाऊट राहील, तेवढं तो भगवंताचं स्मरण नाही करू शकत. विश्वास आणि श्रद्धा असेल तरच तुम्ही स्मरण करू शकता, नाही तर नाही. अवघड छोट्या छोट्या गोष्टी आहेत. चौथी गोष्ट वाईट संगत. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागला. हे काय होत आहे की जे नकारात्मक विचाराचे, दुर्व्यसने, सतत अध्यात्म दूर ज्ञान राहत. जाऊ दे, कशाला जप करतो, सकाळचं धूप कर ना, दुपारचं संध्याकाळी करू, उद्याचं आजचं उद्या करू. म्हातारपणी करायचं असं जप. म्हातारपणी म्हणतात नाही बाई, नातवाकडे जाऊन बघू दे, त्यांचे लग्न बघायचं, लेकीचं पुन्हा बघायचं, घरातले काम बघावं लागतात, नातू सांभाळावं लागतात, पोरं सांभाळावं लागतात. नाहीतर मी केलं नाही ना घर पडून जाऊ शकतंय. त्या पालेला जसं वाटतं ना, ती पाल नेहमी भिंतीला का चिटकलेली असते, तिला वाटतं की मी जर खाली आली ती भिंती पडून जाते काय, म्हणून ती पालेला नेमकी चिटकत राहते. तसे काही लोक त्या पालेसारखे त्या भिंतीला चिटकले राहतात, म्हणून त्याचं नाव ठेवलं शिशुपाल.
शिशु म्हणजे छोटे आणि ते पाल म्हणून त्याचं नाव शिशुपाल. शिशुपाल काय करतो? नेहमी कृष्णाच्या प्रति ईर्ष्या. तसे हे लोक शिशुपाल नाही का, पाल तारखे नेहमी ईर्ष्या करत राहते, द्वेष करणार, शिव्या घालत बसणार. मग आम्ही त्याचं नाव ठेवले शिशुपाल. जे भिंतीला चिटकणार आहे त्यांना शिशुपाल. आता आपल्या घरात कोण शिशुपाल आणि कोण नाही हे तुम्ही ठरवा. म्हणजे कोणी व्यक्तिगत घेऊन त्याला टोमणे नका मारू. इथं जो सिद्धांत तो सांगायचा की श्रद्धा नसल्यानंतर गडबड होते. वाईट संगत, म्हणून वाईट संगती जे भगवत भक्तीला बाधा ठरणाऱ्या गोष्टी. आता वाईट संगत कोणते? सगळेजण एक लेकरू खिशात घेऊन फिरत राहतात. नाही कोणतं लेकरू हे समोर व्हा, मोबाईल. लय भयंकर वाईट संगत. रील पाहतोय, इन्स्टावर बघतोय, फेसबुकवर बघतोय. आमच्या मंदिरात एवढा पीक आला त्या सेल्फीवाल्याचा. ते दिवसभर झिंजाड उडवतात काय अशा मावल्या, मला सगळ्या वा पडतात काय लॉनमध्ये माहीत नाही. किती फोटो काढतात, किती व्हिडिओ काढतात. दिवसभर ब्लॉगर येतात, आज हम इस्कॉन मंदिर में आए हैं तो आज आपको मंदिर दिखाएंगे, तो आइए महाराज आपको जानकारी देंगे. म्हणलं कौन सा महाराज, तो जो मै मिला क्या. आणि मग तो काय काय त्याच्या मेंटल स्पेक्युलेशन करताना तो काय सांगतो. आणि शूट कुठं करतो? लक्ष्मीनारायण मंदिर सांगतो, इस्कॉन मंदिर. लोक कमेंटमध्ये शिव्या घालतात. आणि आमच्या मंदिरात देतो लक्ष्मीनारायण मंदिर, स्वामीनारायण मंदिर. कोणाचा थांब पता कोणाला नाही. तर हे मीडियाचं सांगायचा मुद्दा असा आहे की लय संगत टाळलं पाहिजे. आणि दुसरं, जे भक्तीला बाधा ठरणारे लोक आहेत ना त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. बाबा जेवढ्यापुरतं तेवढा, तू लांब राहा. आणि हे वाईट संगत. चौथी गोष्ट, पाचवी गोष्ट, आळस आणि प्रमाद. आळस म्हणजे भौतिक कामामध्ये आळस नाही, त्याला भक्तीची गोष्ट सांगितली की आळस येतो. जप करायला सांगा बाबा, त्यांना गाव गप्पा करायला सांगा, लय इंटरेस्ट. मग त्या पार्ट्या चालत्या, बर्थडे सेलिब्रेट होते, नातेवाईकाला भेटते, राजकारणाच्या गप्पा चालते, घरात काय चालू आहे, चिंट्या पेट्याचं काय चालू आहे, सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. पण जशी माळा घ्यायला सांगितली ते माळेकडे त्याला बर्डन वाटतं, दडपण वाटतं. बापरे, कुठंही हरे कृष्णाच्या नादी लागलो तर ह्या कुठं हे करून घेतलं देवा. ते ग्रंथ तुमच्या बाबतीत, माझ्याच बाबतीत होतं का? तुमच्या होत नसेल का? जशी ती माळा वा आणि नोटाचं बंडल सांगा, थुका मोजून लावू मोजेल. पण तेच माळा म्हटलं ना, करू करू. आळशी आणि प्रमाद. प्रमाद ह्या शब्दाचा अर्थ काय म्हणजे की नामजप, नामस्मरण, पूजा आणि स्वाध्याय टाळणे हे सुद्धा भगवत स्मरणाला बाधा ठरतात. आळस आणि प्रमाद. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विषय आसक्ती. विषय आसक्ती म्हणजे धनाची, मानाची, कीर्ती, इंद्रिय सुख याच्यामध्ये अति प्रमाणात गुंतल्यामुळे ईश्वराचे स्मरण होत नाही. कोणत्या गोष्टी? धनाच्या मागे, मान सन्मानाच्या मागे, इंद्रिय सुखाच्या मागे. डोळ्यानं पाहणे, कानानं ऐकणे, जिवेने खाणे, त्वचानं स्पर्श इंद्रिय करणे, म्हणजे स्पर्श इंद्रिय म्हणजे सेक्स लाईफ करणे किंवा त्याच्याबद्दल चिंतन मनन करणे. कुठं भगवंताचं स्मरण होतं, याला म्हणतात विषयासक्ती. अति प्रमाणात गुंतल्यानंतर यामुळं भगवंताचं स्मरण किंवा भगवत भक्ती होत नाही, ह्या बाधा आहेत. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं पुढची गोष्ट, दंभ आणि दिखावा. जे दंभ करतात, दंभ म्हणजे कपटपणा. तुम्ही जगासमोर वेगळं, दुसरीकडे वेगळं. प्रत्येकाचं नाही का ती तुम्हाला माहिती आहे की सरडा असतो, रंग बदलणारा सरडा. तो हिरवीकडे गेला की हिरवा होतो, पिवळ्याकडे गेला की पिवळा होतो. तसे काही लोक त्या कलर रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे असतात. मंदिर झाले की दंडवत प्रणाम प्रभूजी, माझ्यासारखा नंबर पापी दुराचारी कोणीच नाही. आणि बाहेर गेल्यानंतर 2-3 आई माईवर तर पहिले शिवाय देतो. म्हणजे याची नंबर आता कुठे गेली? आम्ही त्याला एक नाव दिले, शेमलेस हंबल. काय म्हणतात मराठीमध्ये? निर्लज्ज नम्रता. शेमलेस. त्याला काही सांगावं, प्रभू मी पापी काय सांगू, मी एवढा पतित आहे, मग तू कशाला जगतोच कशाला? तुझं दिसतं तोंड्यापुरतं. शेमलेस हंबल म्हणतात त्याला. म्हणून महत्वाचं की दंभ आणि दिखावे, भक्ती इतरांना दाखवण्यासाठी नसून ती मनापासून केली तर तुम्हाला भगवत स्मरण होते. तुम्ही दाखवता तर लोक मध्ये वा लय देवाला लागला, पण तुम्हाला भगवत स्मरण किती होतंय हा सगळ्यात महत्वाचा.
भक्ती लोकांना दाखवण्यासाठी आहे, भक्ती भगवंताला प्राप्त करण्यासाठी. म्हणून दंभ आणि दिखावापासून दूर राहा. आणि सतत म्हणजे अधीरपणा, लगेच आध्यात्मिक अनुभव किंवा फळमळ हे अपेक्षेने ठेवू नये. आणि भक्ती, संयम आणि सातत्य आवश्यक आहे. अधीरपणा नसला पाहिजे. आज भरती उद्या चक्रवर्ती. आज प्रभू उद्या महाप्रभू, आज देवी उद्या महादेवी नाही होत. भक्ती ही कशी आहे, स्लो आणि स्टडी. तुम्हाला माहिती आहे जापानमध्ये एक प्रिन्सिपल कंपनी, कायनेज प्रिन्सिपल म्हणतात, कायझोन प्रिन्सिपल, कायझन प्रिन्सिपल. त्या कायझन प्रिन्सिपलमध्ये काय माहिती आहे का, स्लो आणि स्टडी जेव्हा तुम्ही करतात तेव्हा परफेक्शन लागते. आणि सगळ्यात महत्त्वाची जे लाईफमध्ये काही गोष्ट करण्यासारखी असेल तर लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये कमीपणा आहे त्या इम्प्रूव्हमेंट करणं ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कोण करू शकत नाही, जे स्वतःला परफेक्ट समजतात ते करत नाहीत. पण जे स्वतःला कमी नेहमी इनपरफेक्ट समजतात ते लोक सातत्यानं त्यासाठी प्रयत्न करतात. आणि जगामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट अशी की तिथं तुम्ही नेहमी काम करू शकतात. एक अशी जागा आहे की ती तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करू शकता, म्हणजे स्वतःला इम्प्रूव्हमेंट करणे. तो क्षेत्र असं आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करू शकतात. जो इम्प्रूव्हमेंट करायचं थांबतो त्याचं जीवन थांबतंय, त्याची चेतना थांबते, त्याची बुद्धी थांबते आणि त्याच्या जीवनातले जे सक्सेस आहे ते पण थांबतात. म्हणून श्रीमान शिक्षाष्टम प्रभू नेहमी सांगतात की टीचर होऊ नका, स्टुडंट राहा. स्टुडंट राहतात तर शिकत राहतात. म्हणून आजूबाजूला कसे बोलतात, कसे वागतात, कशी भक्ती करतात, ग्रंथ कसे वाचतात, प्रवचन कसे देतात, कुकिंग कशी करतात, सेवा कशी करतात, व लोकांशी संबंध कसे आहेत, परिवारातले लोकांशी तुम्ही किती प्रत्येकाकडून गोष्टी शिकू शकतात. लहान मुलांपासून निरागसपणे शिकू द्या. आता या लहान मुलाला रागवू द्या, त्यांना आपल्यासारखं इगो येणार नाही किंवा असे ते हरभऱ्यासारखे फुगून नाही बसणार. आपले तर तोंडावर लगेच तोंड फुटल्यासारखं, माझा बायको बोलली, मला नवरा बोलला, माझी सून बोलली, माझी सासू बोलली, माझे शेजारी पाजारी बोलले, त्याने माझं तोंडच वाकडं पाहिलं. अरे सोडून देणं, मरणं काय फरक पडतो. हां, किती निरागसपणा आहे लेकरात बघा. 2 फटके दिले थोडं बोंबलते, मग हे मम्मी आलो. किती म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये किती आपण आपले पडदे बंद केलेले आहेत, किती शिकू शकतात. पण आपल्याला नाही का एक गोष्ट आपण शिकत, वाईट गोष्टी सगळ्या, यानं असं केलं त्यानं तसं केलं, हा असा आहे तो तसा आहे, त्याच्यामध्ये सगळ्याला इंटरेस्ट आहे. अरे पण तेवढं डोकं लोकांचे दोष पाहण्यापेक्षा तेवढं डोकं लोकांच्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी लावलं तर लाईफमध्ये किती इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. वाटतंय ना तुम्हाला. मी तर शिकवत राहतो, मी काही परफेक्ट नाही म्हणून मी सांगतो, मी एकदम अनपढ गावठी छाप माणूस आहे. मी तुमच्यासारखा एज्युकेटेड नाही, कारण तुम्ही लय शिकलेले प्रोफेसर, कॉलनीतले प्रोफेसर लोक बसलेले, इंजिनियर कोणी इथं, डॉक्टर कोणी, मास्तर कोणी कोणी काय काय बसलेले. हां, तुमच्यासमोर मी काय तुमच्याकडे वॉचमॅन बी राहण्याचा लायकीचा माणूस नाही. सांगायचा मुद्दा आहे. पण माझ्या जीवनामध्ये शिकतो इम्प्रूव्हमेंट करीत राहणे, हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवत स्मरणामध्ये आणखीन मनाची चंचलता, सतत बदलणारे विचार एकाग्रता, चंचल मन. जप करायला बसलं तर ग्रंथ वाचू का, ग्रंथ वाचायला बसलं प्रवचन ऐकू का, प्रवचन ऐकायला बसलं घरातली कामं करू का, मग कामं करू का, जाऊ झोपूनच घेऊ, झोपायला जाऊ तर मग मोबाईलच पाहू, मोबाईल पाहिलं मग कोणती सिरियल पाहू का नेटफ्लिक्स उघडू, नेटफ्लिक्स जाऊ दे मग सिरियलच पाहू, नसेल जाऊ दे कोणतरी आलं गप्पा मारू. कुठून कुठं मन गेलं बाबा तुझं. चंचलता आहे. म्हणून जेवढी तुमची चंचलता राहील तेवढं तुम्ही भगवंताचं स्मरण करू शकत नाही. पल्ले पडतंय ना तुमच्या. म्हणा प्रभूजी काय अभंग घेऊन आमचे कान उघडणे करतात. हां, हे बाधा आहेत भक्तीतल्या. आणि म्हणून सगळ्यात मनाची चंचलता, सतत बदलणारे विचार, एकाग्रताचा अभाव, एक फोकस नाही. एक गोष्ट बसली ना, आमच्याकडे बरेच विचार, प्रभूजी कोणतं पुस्तक वाचू, 10 वर्षापासून तू एकच प्रश्न करतो. अरे वाचाय सुरुवात तर कर, गीता तर कर, पण गीता कोणत्या अध्यायापासून चालू करू. म्हणून भगवान कृष्ण 18व्या अध्यायापासून सांगितले सुरुवात केलेली, तिथून सुरुवात कर. नाही हो पहिल्या अध्याय मग कर ना, पहिल्या अध्यायापासून. मग प्रभू भगवद्गीता वाचण्याचे पहिले मग छोटे पुस्तक वाचू, कोणतं वाचू.
अरे भाऊ, तू माझ्या डोक्याचा भुसा करून टाकलाय, तू वाच काहीतरी, तिकडं जाय, ताण नको देऊ, जगू दे, आणि जगाने जगू द्या. लग्न करू का ब्रह्मचारी होऊ? बरं, लग्नामध्ये महाराष्ट्रीयन करू का गुजराती करू का पंजाबी करू? बरं, माझ्या जातीतलं करू, कोण काळी करू का करू? अरे कर ना, तुला काय करायचं कर ना, आम्हाला काय. उद्या नाही म्हणावं लग्न, प्रभूजी तुमच्यामुळे लग्न नाही केलं, माझं जीवन खराब झालं. लग्न केलं म्हटलं कर, प्रभू तुमच्यामुळे लग्न केलं, माझी बायको मला ताण देते. अरे भाऊ, तू प्रश्न विचारला आणि आम्ही उत्तर द्यावा तर भाषा आम्हाला देणार आहे. तुला जे करायचे ते करणं, ब्रह्मचारी बन, नाही तर ग्रस्त बन. काय आपली मनाची चंचलता किती आहे. हां, ग्रस्त येतात, प्रभू मूलबाळ हो का नाही, झाले तर एकच ठेवू का दोन ठेवू? काय आम्ही कशाला बसलो तिथे? आमच्याकडून काय अपेक्षा ठेवली पाहिजे? आणि काय लोक अपेक्षा ठेवतात, येऊन विचारतात प्रभू माझं लग्न कधी होईल? अरे जो माणूस ब्रह्मचारी राहिला तो काय सांगणार तुझ्या लग्नाचं? मारुतीकडे जाऊन मारुतीला मग तुम्हाला एक बायको दे. हा, काय अवस्था आहे राव, भयंकर आहे. म्हणजे लोकांना शिकलेत खूप, पण डोक्याचा नाही का फार फालुदा करून टाकलाय. म्हणून रविवारी बुधवारी मी लोक पाहिले की पळत चाललो, नको रे बाबा लाभ. म्हणून मनाची चंचलता आभारायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, तुमच्या भगवत भक्तीमध्ये बाधा ठरणारी गोष्ट कोणती असेल? दुसऱ्याची निंदाने दोष करणं, हे सगळ्यात भगवत बाधेला नाही का महत्त्वाचं आहे. म्हणून संत परंपरेनुसार परनिंदा ही मनाची शुद्धी कमी करते आणि भक्तीला बाधा आणते. ध्यानात ठेवा, खूप डेंजरस आहे. संतांची निंदा, ग्रंथाची निंदा, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांची निंदा. शिक्षाष्टप्रमाणे एक प्रवचन दिलं होतं. ते म्हणतात की कोई आदमी उल्टी करता है और वो उल्टी सबको बांटता है ना, उसको बोलते निंदा. सब लोग चाट लेते थोड़ा थोड़ा, मुझे भी इंटरेस्ट है, हाँ ये ऐसा करता है, तो सब लोग नहीं का वो निंदा में इंटरेस्ट ले रहे, तो वो वोमिटिंग चाटते. किसी की वोमिटिंग सबको बांटना मतलब क्या है? निंदा करना, द्वेष करना. तो हमेशा बसते रहिए, वाचा. काय ज्याला कर्मात, ज्याला मारायचं तिथं मरू द्या, कर्म कोणाच्या बापाला चुकलं नाही. मी पाहिलं एक आज बाबाचा एक व्हिडिओ, मला लिटरली रडू आलं. खूप मोठे ते संत होते, पण आज त्याला त्या जेलमध्ये नेताना एक व्हिडिओ पाहिला, सकाळी व्हायरल झालेला. म्हटलं प्रकृतीचे नियम कोणाला सोडत नाहीत, कोणाला सोडत नाही. आणि आपण संसारामध्ये तर प्रत्येक पदम गोष्टीला नाही का ह्या गोष्टी करत राहतो. आपल्या भक्तीमध्ये आपण किती सावध राहिलं पाहिजे. आपल्या स्वभावामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कार्यामध्ये पूर्ण अलर्ट राहायला पाहिजे. जसं अग्नीशी आपण व्यवहार करतो, तसं आपल्या जीवनामध्ये सेन्सिटिव्ह राहून आपण व्यवहार केला पाहिजे, ज्यामुळं तुमच्या जीवनामध्ये ह्या लोकी आणि परलोकामध्ये तुम्हाला नाही का त्याचा फायदा होईल. आणि जर अध्यात्मामध्ये येऊन ह्या गोष्टी जर होत नसेल, तर कुठेतरी भक्तीमध्ये आपण कुठे कमी पडतो. आणि ह्या तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला कोणती असेल तर ते म्हणजे भगवत स्मरण करणं, हे सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताचं स्मरण होणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, आणि भगवंताचं स्मरण होणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे, मोठं संकट समस्या आहे. म्हणून मायबापानं हे गांभीर्याने घ्या आणि आपल्या जीवनामध्ये सावध राहून भक्तीचा मार्ग गंभीरपणे आणि प्रामाणिक पालन करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी शागा देवी की जय.